जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्यांच्या अंतर्गत पदभरती होणार आहे आणि त्यासाठीच आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनार भरणे अर्हताधारक उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून अर्ज मागण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवाराने त्यांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पानसंखडी ठाणे येथे दिनांक 29/8/2024 ते 7/9/2024 पर्यंत अर्ज सादर करावे. ठाणे महानगरपालिका आहे त्यांच्या अंतर्गत हिंदू बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या दवाखान्याच्या अंतर्गत कंत्राटी भरती होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 11 महिने 29 दिवस या करार पद्धतीने पद भरून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केलेली आहे आणि हे अर्ज तुम्हाला 29 ऑगस्टपासून 7 नोव्हेंबरपर्यंत जे ॲड्रेस आहे त्यांचा ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पानसंखोड ठाणे या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहेत. तर कोणते पद आहेत बघू. पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी, त्याच्यासाठी 12 पदं, परिचारिका महिला त्याच्यासाठी 11 पदं, परिचारिका पुरुष त्याच्यासाठी 1 पद आणि बहुउद्देशीय कर्मचारी मेल MPW यांच्यासाठी 12 पदं. एवढ्या पदांसाठी जी आहे ती जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी जे तुम्हाला अर्ज आहे तो अर्ज www.thanecity.government.in हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर उपलब्ध आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित भरून तिथं पाठवायचं आहे. त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता पदं कोणते आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, पात्रता काय आहे आपण डिटेल्समध्ये बघू. पहिलं पद जे आहे वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा BAMS तुम्हाला त्याची शैक्षणिक अर्हता पाहिजे. एकूण 12 पदं आहेत. कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला इथं पदं दिलेली आहेत. तर त्याचे तुम्हाला क्वालिफिकेशन बघा. MBBS क्लिनिक एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ MMC बघा. तुमचं MBBS झालेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लिनिकमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये दोन्हीपैकी कुठला एक्सपिरियन्स असायला पाहिजे. कंपल्सरी तुमचं रजिस्ट्रेशन MMCमध्ये असणं कंपल्सरी गरजेचं आहे. तुमचं एज बघा 18 ते 70 वर्षापर्यंत आहे आणि तुम्हाला कामाचं जे ठिकाण आहे ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि त्याच्यामध्ये वेळसुद्धा दिली बघा. दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. तुम्हाला एकत्रित जे मानधन आहे ते 60,000 रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे. त्या 60,000 रुपयाला तुम्हाला कोणतेही भत्ते वगैरे मिळत नाही. तुमचं जे फायनल आहे ते 60,000 रुपये मानधन असतं. आणि बघा तुमचं जर त्याच्यासोबत MBBS उमेदवार जर त्यांना मिळाला नाही या पदासाठी तर तुम्हाला BAMS जर असेल तर BAMSचा सुद्धा उमेदवार घेतात. तुम्हाला BAMS पाहिजे, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे आणि तुमचं MCIMला 100% कंपल्सरी रजिस्ट्रेशन पाहिजे. तुम्हाला खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमार्ग आहे आणि राखीव प्रवर्गासाठी अप्पर एज लिमिट आहे ते 43 वर्ष आहे. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 25,000 रुपये एवढं पेमेंट प्लस अधिक 15,000 रुपये भत्ते म्हणजे एकूण मानधन जे आहे ते 40,000 रुपये मानधन दिलं जातं. एकत्रित मानधन आहे याच्याहून तुम्हाला जास्त भत्ते वगैरे काही मिळत नाहीत मित्रांनो. 40,000 तुमचं फायनल मानधन आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आणि महत्त्वाचं पद आहे बघा परिचारिका महिला. तर याच्यामध्ये फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. परिचारिका महिलामध्ये पुरुष फॉर्म भरू शकत नाहीत. स्टाफ नर्स फिमेलसाठी पोस्ट आहे. स्टाफ नर्ससाठी त्या फिमेलच फॉर्म तिथं भरू शकतात. त्यांच्यासाठी 11 पदं आहेत आणि याच्या कॅटेगरी वाईज जे पोस्ट आहेत त्या इथे आहेत. त्याच्यानंतर तुमचं इथं BSc नर्सिंग झालेलं पाहिजे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं नाही आहे. 18 ते 65 वर्ष वयोमर्यादा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. लोकेशन जे कामाचं आहे ते सेम आहे, वेळ पण सेम आहे. तुम्हाला एकत्रित टोटल जे पेमेंट आहे ते 20,000 आहे. तुम्हाला एक्स्ट्रा भत्ते वगैरे कोणतेही मिळणार नाहीत. त्यानंतर बघा स्टाफ नर्स मेलसाठी पण पद आहे, एकच पद आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यासाठीच तुम्हाला BSc नर्सिंग पाहिजे. रजिस्ट्रेशन मागितलेलं नाही आहे. वयसुद्धा 18 ते 65 वर्ष आहे. लोकेशन सेम आहे. यांनासुद्धा 20,000 रुपये एकत्रित मानधन आहे.
त्याच्यापेक्षा जास्त कोणतेही भत्ते वगैरे नाहीत. 4थं पद आहे बघा बहुउद्देशीय कर्मचारी, त्यांच्यासाठी एकूण 12 पद आहेत, कॅटेगरी वाईज दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बघा तुमचं 12वी सायन्समध्ये झालेलं पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे आणि कंपल्सरी तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेलं पाहिजे. तर तुम्हाला याच्यासाठी फॉर्म भरता येते. 18 ते 65 वयोमर्यादा, लोकेशन सेम आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 18,000 रुपये एवढं एकत्रित मानधन दिल्या जाणार आहे. अर्ज कसा भरावा त्याच्याबाबत सूचना बघा. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्ममध्येच अर्ज विहित कालावधी भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक जी आहे ही तुम्हाला उपलब्ध करून दिली बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी ही जी लिंक आहे या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे. ही गुगल फॉर्मची लिंक आहे. तिथं तुम्हाला तुमचं जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स टाकून तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर काय करायचं बघा, त्या फॉर्मची जी हार्ड कॉपी असते ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगितलं आहे बघा, उमेदवारांनी स्वतःचं पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूक नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी. जे तुम्ही अर्ज भरणार आहात त्या अर्जाची तुम्हाला हार्ड कॉपी ठेवायची आहे आणि त्या अर्जावर तुम्हाला जे तुमचं स्वतःचं पूर्ण नाव आहे हे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे असते तेच टाकायचं आहे आणि त्यासोबत तुमची माध्यमिक शाळा म्हणजे तुमचं 12th त्याचं जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर बघा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्मतारीख जी आहे तुम्हाला 10वी किंवा 12वीच्या सर्टिफिकेट जे तुमची जन्मतारीख आहे तीच तुम्हाला त्याच्यावर टाकायची आहे. अंतिम वर्षाचे CCPA किंवा SGPA गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही. तुमच्या बघा जर तुमचं BSc झाले असेल तर तुमच्या त्या BSc मार्कशीटवर तुम्हाला CGPA पर्सेंटेजसुद्धा दिलं जातं आणि तुमचे मार्कचे पर्सेंटेजसुद्धा दिले जातात वेगळे. तर तुम्ही CGPA टाकायचं नाही आहे, तुमचे फायनल जे मार्क्स आहेत पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज तुम्हाला तिथं टाकायचे आहेत. तर ते पर्सेंटेज तेवढे तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय जे आहे ते अचूक नोंदवायचे. जाहिरात प्रसिद्ध केलेलं म्हणजे जाहिरात कधी प्रसिद्ध झाली बघा, तुमची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 29/8/2024 रोजी. तर तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख म्हणजे 28 ऑगस्ट जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला दिवस किती झालेत तुमचे आणि महिने किती झालेत आणि वर्ष किती झालेत हे तुम्हाला अचूक टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्जात उमेदवाराचे लिंग याबाबतची माहिती नमूद करावी, मेल फिमेल वगैरे जे काय आहे ते. त्याच्यानंतर बघा अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदलले असल्यास राज्यात गॅजेट जे आहे ते तुम्हाला अर्जासोबत जोडायचे. जर लग्न वगैरे झालं असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि तुमचं नाव चेंज झालं असेल तर त्याच्याबद्दल जे गॅजेट आहे ते सुद्धा तुम्हाला फॉर्मसोबत जोडायचं आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एखादा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यास कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत. तुम्ही गुगल फॉर्मवर जी माहिती भरणार आहात ती तुमची फायनल माहिती असणार आहे, त्यामध्ये कोणतेही चेंज होणार नाहीत आणि जेव्हा तुम्हाला DVला बोलवलं जातं तेव्हा तुम्हाला ते प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती माहिती अचूक भरा. गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी. बघा मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुगल फॉर्मवर जो फॉर्म भरलेला आहे त्याची जी हार्ड कॉपी आहे ती प्रिंट तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, पूर्ण भरलेला गुगल फॉर्मची जो आहे त्याच्यावर तुमची स्वाक्षरी करायची आहे. स्वाक्षरी करून त्याचा तुम्हाला एक प्रत गुगल फॉर्मवर तुम्ही फॉर्म भरला आहे हा फॉर्म जोडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचे मार्कशीट आणि तुमचा जो डिप्लोमा झालेला आहे त्याचा डिप्लोमाचे मार्कशीट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचे मार्कशीट आणि तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर त्या रजिस्ट्रेशनचं मार्कशीट या सगळ्यांचं तुम्हाला झेरॉक्स जोडायचे आहेत फॉर्मसोबत आणि प्रत्येक झेरॉक्सवर तुमची जी स्वतःची सिग्नेचर आहे ही सिग्नेचर कंपल्सरी करायची आहे, सिग्नेचर विसरायची नाही. ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपंटी, ठाणे 4060 येथे जे आहे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला प्रत्यक्षात बाय हँड किंवा कुरिअरद्वारे पाठवायचे आहेत. स्वतःही देऊ शकता त्या ॲड्रेसवर किंवा तुम्ही स्पीड पोस्टाने पाठवू सुद्धा शकता. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगल फॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येईल, तो रद्द करण्यात. बघा तुम्ही ऑनलाईन जर गुगल फॉर्मवर फॉर्म भरलेला असेल आणि त्याची हार्ड कॉपी जर तुम्ही पाठवली नसेल किंवा स्वतः नेऊन जर दिली नसेल तर तो फॉर्म तुमचा अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे तेवढी काळजी घ्या आणि नक्की
त्याचा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट ठेवा. जे सूचना वगैरे दिलेल्या आहेत याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचू शकता आणि वाचून नंतर फॉर्म भरू शकता. आणि याच्यामध्ये बघा संगणक आहारता तुम्हाला MSCIT असणं सुद्धा कंपल्सरी आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये ते MSCITचं जे तपशील आहे तो तपशील देणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडावं लागतं. बघा अर्ज शुल्क जे आहे तो अर्ज शुल्क म्हणजे तुम्हाला DD काढावा लागतो राष्ट्रीयकृत बँकेचा. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असेल तर ₹150 DD आणि राखीव प्रवर्गातील असेल तर ₹100 DD काढून तुम्हाला फॉर्म सोबत जोडून पाठवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जे DD काढायचं आहे त्याचं नाव काय आहे बघा, इंटरग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावानं तुम्हाला DD जो आहे तो DD काढायचा आहे. ते गुणांकन बघा तुमचं शेवटचे गुण जे आहेत त्यांना डिवाईड करून तुमचे 50 गुण दिले जातात. तुमचं जर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन विचारल्यापेक्षा जर हाय क्वालिफिकेशन झालं असेल तर त्याच्यासाठी 20 गुण आणि एक्सपिरियन्ससाठी 30 गुण असे 100 गुण देऊन तुम्हाला लिस्ट लावली जाते. पहिल्यांदा शॉर्ट लिस्ट लागते, नंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं. अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी काय काय त्याच्यासोबत जोडायचं आहे बघा, पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट तुम्हाला, वयाचा पुरावा, पदव्युत्तर, गुणपत्रिका, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, शासकीय कोणताही तुमचा अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते, जात वैधता वर्षानुसार, नॉन क्रिमिनल, आदिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा तुमचा फोटो 3 महिन्यापूर्वीपर्यंतचा चालतो, अर्जदाराचा जर विवाह झाल्याचा असेल तर नाव बदलल्याचं गॅजेट, वाहन चालवत असेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन, लहान कुटुंबाचा स्मॉल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचा नॉन क्रिमिनल तुम्हाला कंपल्सरी लागते, युनियन बँकेचा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो, आणि अर्ज धनार्पण व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून तुम्हाला जे आहे ते पाठवायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जी माहिती आहे ती बघून घ्या. PDF जी आहे ती तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकतो, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून पूर्ण माहिती व्यवस्थित वाचू शकता. आणि मित्रांनो, दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. तुमचं एक लाईक मला खूप जास्त प्रोत्साहन देतं. व्हिडिओला नक्की शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.